जय आदिवासी जय जोहार। मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहितीच आहे आपल्या डहाणू पालघरमध्ये किती प्रोजेक्ट नवीन केलेत। सुपर हायवे, बुलेट ट्रेन, वाळवण बंदर असे किती प्रोजेक्ट मित्रांनो झालेले आहे आणि अजून किती प्रोजेक्ट होणार आहे ते तुम्हाला कदाचित माहिती नसेल मित्रांनो। तर व्हिडिओ नक्कीच हा फुल बघा शेवटपर्यंत आणि जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा, बाकीच्यांना पण मित्रांनो कळू दे। तर एवढे प्रोजेक्ट काढले आणि सरकारने मंजुरी पण दिली। किती विरोध असा होता तरी पण मंजुरी पण देऊन टाकलेली आहे मित्रांनो। आणि सरकार म्हणजे काय आता तुम्हाला माहितीच असेल, सरकारने चांगलं म्हणजे करणार, आपण किती पण विरोध करू पण ते सरकार काय ऐकत नाही मित्रांनो। तर फार लोकांच्या जमिनी गेलेल्या आहेत, आदिवासींच्या, शेतकऱ्यांच्या, मच्छीमारांच्या अशा भरपूर अशा जमिनी गेलेल्या आहेत मित्रांनो। आणि पुन्हा एक खबर आलेली आहे मित्रांनो नवीन। मागेच हा पण सर्वे झालेला होता, प्रोजेक्टचा सर्वे आधीच झालेला होता डहाणू रोड ते नाशिकपर्यंत रेल्वेच्या। तर त्यालासुद्धा मंजुरी झालेली आहे। तर आता मंजुरी झाली म्हणजे ते लगेच त्याला पण कामाला सुरुवात होणार आहे मित्रांनो। अजून आपल्या आदिवासींच्या गरीब आदिवासींच्या मित्रांनो हजारो एकर जमिनी जाणार आहेत। तर फार एक शॉकिंग बातमी आहे मित्रांनो। तर खूप वाईट वाटतं यार, किती अजून आमच्या जमिनी घेणार असं लोकांचे पण प्रश्न आहे मित्रांनो। तर मित्रांनो, सरकार घेते पण त्याचे बदले आम्हाला जमीन देत नाही, पैसा देते, पैसा आम्हाला पुरेसा एवढा देत नाही, कमी देते, कमी। आपल्याला पैसा हा पिढून पिढीसाठी पुढच्या पोरांच्या भविष्यासाठी पैसा पुरेल का, तेवढा पुरेल का तुम्हाला वाटतं का मित्रांनो? जमीन ही आपल्या पिढून पिढ्यासाठी पोरांपोरासाठी पुरेल। किमान घरं बांधायला तरी, शेती करायला तर नको पण घरं बांधायला तरी, उद्या उठून आपल्याला घरं बांधायला जागा नसली तर आपण आपल्या एवढी अवकात पण आहे की आपण जमीन खरेदी करू शकतो। असे अनेकांचे मित्रांनो प्रश्न आहे। मागेच मित्रांनो सर्वे झालेला होता, आता कोणाचे शेतातून जाणार कोणाचे नाही जाणार हे आपल्याला कन्फर्म माहीत नाही। पण मागे सर्वे झालेला होता सरावली, आसागड, गंजाड, चारोटी, वाडा, विक्रमगड असे ठिकाणावरून ही रेल्वे जाणार आहे नाशिक इथे, नाशिक टू डहाणू रोड। तर हजारो एकर जमिनी मित्रांनो जाणार आहेत। फार माणसं पुन्हा दुःखी झालेले आहे की पुन्हा आमच्या जमिनी मित्रांनो जाणार आहे। तर जमिनी जर आपल्या सरकारने जर जमिनी घेतल्या तर त्याची बदले जमिनीत द्यायला पाहिजे असे अनेकांचे मित्रांनो प्रश्न आहेत। पैसा पुरेसा एवढा देत नाही, जमीन देताना येत असेल तर 1-2 लाख जमिनीनुसार जेवढी जाते तेवढी आम्हाला महिना भाडं देत जा असे अनेकांचे प्रश्न आहे। नाहीतर आम्हाला जमीनच त्याचे बदले देत जा असे अनेकांचे मित्रांनो प्रश्न आहे। तर तुम्हाला कसं वाटतंय, पैसा पाहिजे एवढा पुरेसा एवढा देते का सरकार? नाही ना देत, पैसा पुरणारच नाही ना। पैसा पुरणार का आपल्यासाठी, पुढे भविष्यासाठी पैसा तो तेवढा देणार, तेवढा पुरणार आहे का? तुम्हाला कसं वाटतंय? तर असे अनेकांचे प्रश्न आहे मित्रांनो। तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं काय मत आहे नक्कीच कॉमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त मित्रांना पण शेअर करा, बाकीच्यांना पण कळू दे। आपल्या डहाणू पालघरमध्ये पुन्हा नवीन प्रोजेक्ट बनतोय आणि आदिवासींच्या अजून हजारो एकर जमीन जाणार आहे, अजून किती प्रोजेक्ट होणार आहे असे अनेकांचे प्रश्न आहे मित्रांनो। चला तर मित्रांनो, एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया। बाय बाय, टाटा।